काळजी करू नकोस, शोधू आपण, त्यांना सापडतील ते. हो पण कुठं गेले असतील बुवा? घरी आईला पण त्यांनी काहीच सांगितलं नाहीये. मला ना खूप भीती वाटते, हे असं नाही करत ते. कुठं गेले असतील काय माहित आता. मला एक सांग, हे असं या आधी कधी झालंय का ग? नाही ना, असं नाही करत ते. काय माहित काय झालंय. कधी कधी ना म्हणजे खूप प्यायले की मग असं घरी उशिरा वगैरे येतात. पण मग त्यांना असं शोधायला जावं लागतं. पण अहो नेहमी नाही करत ते, आणि रोज रोज पित सुद्धा नाहीत. कधीतरीच काही टेन्शन आलं तर मग पितात. पण मला तेच कळत नाहीये आता असं काय झालंय. घरी पण काही टेन्शनचं कारण नाहीये, सगळं व्यवस्थित चाललंय. काय कळत पण नाहीये बाबा. ठीक, तू काळजी करू नकोस, असतील इथेच कुठेतरी, सापडतील आपल्याला, शोधू आपण त्यांना. डोंट वरी. सर सर ते तिकडच्या रस्त्याने घेता का? ते हा ना त्यांचा नेहमीचा रस्ता आहे. इथं असतील तर काय माहित. शोधूया का तिकडे जाऊन? शुअर, घेतो मी. राणी, आय डोंट थिंक इथे सापडतील ते आपल्याला. काय वाटतं तुला? इथेही नाही आहेत बुवा. आता इकडे नाही आहेत तर कुठं गेले असतील. मला तर खूप भीती वाटायला लागली आहे. मला असं वाटतं, असं गाडीत बसून आपण त्यांना शोधू तर ते काही सापडणार नाहीये. आपण खाली उतरून कुठेतरी बघूया का? मलाही असंच वाटतंय. आपण ना जरा रस्त्याच्या पलीकडे जाऊन पण शोधूया, उतरूया खाली. मी सांगतोय ना, हा प्लॅन अजिबात फेल जाणार नाहीये. सगळं कसं एकदम ठरल्यासारखं होत आहे आणि यापुढेही तसंच घडणार आहे. व्हेरी गुड, चांगला डाव टाकलास तू. विक्रांत, तू ग्रेट आहेस. कसं काय सुचतं रे तुला असं सगळं? पुढे बघ अजून काय काय घडतंय ते. हो, पण सगळं जरी काय आपल्या मनासारखं घडत असलं ना, तरी आपण बेफिकर राहून चालणार नाहीये. आपल्याला आता अजून सावध राहायला हवंय. का? आता सगळं व्यवस्थित घडतंय ना, जसं आपल्याला हवं तसं. हो आई, सगळं काही आपल्याला हवं तसं आपल्या मनासारखं घडतंय. पण आपला प्लॅन अजून पूर्णपणे वर्क झालेला नाहीये. जशी गाडीची गोष्ट त्या बुवाच्या लक्षात आली ना, तशीच आपल्याला त्या राणी समोर आणायची आहे. देवकर आणि बुवा सुखरूप असू देत. काय चाललंय ना काय माहित बाबा. आताच आई कुठं आजारपणातून बरी झाली आणि आता हे बुवांचं असं. आमच्या घरचं हे दुःख ना कधी दूर होणार आहे कोणाच ठाऊक बाबा. पापी सारखे मला माफ कर. सर तुम्ही आवाज ऐकला का? कुठला आवाज येतोय ना? बुवांचाच आवाज आहे. इथेच कुठेतरी असतील ते. राणी, बुवा. सावकाश सावकाश. काय केलंय ते? काय गरज होती बुवा हे सगळं करायची? बाई आत्ताच आजारपणात उठलीये. काय करताय तुम्ही? काय करताय बुवा असं? बुवा राणी ऐक ना, हे बघ ते काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि ते काही रिप्लाय करणार नाहीयेत आपल्याला. आपण एक काम करू, त्यांना आधी घरी घेऊन जाऊ. ओके? मलाही नाही पटलंय त्यांचं असं वागणं.
पण आई काळजी करत असतील घरी खूप. आधी आपण त्यांना घरी घेऊन जाऊ, त्यांना काही लागलं सवरलंय का ते बघू. हा चल उचल. येणार. तोच तर पुढचा प्लॅन आहे. हो बरोबर आहे, पण जर इंदिरा भाऊजींना कळलं तर? नाही हा, ही गोष्ट इंद्राला कळता कामा नाहीये. कोण सांगणार? आपण तर नाही. आणि राहिला प्रश्न बुवांचा, तर बुवा शुद्धीत तर असायला हवे. म्हणजे म्हणालो ना, प्लॅन फुलप्रूफ आहे. जसं ठरलंय तसंच घडणार. बुवा शुद्धीवर येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली मी. म्हणजे नेमकं काय केलंयस? बुवा ज्या गुत्त्यावर दारू प्यायला बसतात तिथे आपला एक माणूस आहे. त्याच्यावर जबाबदारी आहे की बुवांना इतकी दारू पाजायची ना की ते लवकर शुद्धीत येणारच नाहीत. त्याने त्याचं काम चूक केलंय. पण बुवांना जर का लवकर शुद्ध आली तर त्यांना तीच गोष्ट आठवून त्यांचंच मन त्यांना खात राहील. चला आता पुढच्या कामाला लागायला हवं. आणि पुढे काय करायचंय हे मला चांगलंच माहितीये. बसा इथं. देवा, परत पेला हो ह्यो माणूस. अहो कुठे गेला होता आणि काय खाऊन घेतलं ही सगळं? कुठनं होता आठवली तुम्हाला ही? तरी मला वाटलंच होतं एवढी रात झाली अजून घरी आलं नाही म्हणजे कुठेतरी प्यायलाच बसला असतील. काय बोलायचं या माणसाला? चांगलं वागता वागता मध्येच हातानं माती करतो ह्यो माणूस सगळ्याची.